हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूयात. आणि आता आपण एक कॉर्ड सेट कटिंग स्टिचिंगला घेतलेला आहे. खरं तर कॉर्ड सेटच्या टॉपची कटिंग आपली यादी झालेली आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एवढंच नाही तर छान ट्रेंडिंग पफ स्लीव्ज आपण खरं तर यासाठी कटिंग स्टिचिंग केलेली आहे, छान असं इलास्टिक लावून. तर ते सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. पण ती बाही कशी जोडायची हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही, सो ते आज आपण कव्हर करणार आहोत. म्हणजेच आज आपण जो काही कॉर्ड सेट कटिंग केलेला आहे या आधीचा आणि बाही सुद्धा आपली रेडी आहे, तर तो आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. तर त्याचा नेक कसा डिझाईनचा करायचा, तो टॉप कसा स्टिच करायचा, पफ बाही जी आहे तर ती कशी स्टिच करायची, फिटिंग कशी टाकायची, कट्स कसे तयार करायचे, कारण बऱ्याचदा कट व्यवस्थित येतच नाही, शॉर्ट टॉप आहे तसं तर. सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सावकाशपणे आज सांगणार आहे. त्याचबरोबर अगदी स्टेप बाय स्टेप प्रॉपर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा छान हा टॉप स्टिच करता यावा, तो सुद्धा मस्त प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट कॉर्ड सेटवरचा हा टॉप सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे फॅब्रिक. ऍक्च्युली यापासून आपण खूप सुंदर असा कॉर्ड सेट स्टिच करणार आहोत आणि ऑलरेडी याच्या टॉपची कटिंग आपण केलेली आहे. त्याचा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सावकाश स्टेप बाय स्टेप आणि महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या फॉर्म्युला वगैरे सहित मी तुमच्यासोबत याची कटिंग शेअर केलेली आहे. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल आणि ह्या ड्रेसची कटिंग कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे, सो चला मग आता हा कटिंग केलेला ड्रेस आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचा आहे. अस्तरचा ड्रेस आहे आणि याचा आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सेपरेट करून घेऊयात. आणि आता सगळ्यात आधी आपण गळ्यांची कटिंग इथे करणार आहोत. तर हा आहे याचा बॅक पार्ट. त्याचबरोबर कटिंगच्या वेळेस आपण मुंडा फक्त मार्क केला होता, पुढचा जो काही मुंडा आहे तर तो कटिंग केला नव्हता. सो त्यासाठी सगळ्यात आधी आता आपण हा जो काही पुढचा मुंडा आहे तर तो इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा, मग इथून आता पुढचा मुंडा कट करूयात. आणि हा कट करायच्या आधी आपण बॅक पार्ट याचा सेपरेट करून साईडला ठेवलेला आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग करायची आहे. तर हा जो काही गळा आहे ना, तर याची जी काही गळा रुंदी आहे त्याची 3 इंच आहे, त्याची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर याचा पुढचा गळा 6 इंच घेतलेला आहे. पुन्हा 3 इंच गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स आपण इथे खरं तर ड्रॉ करून घेऊयात आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर डीप थोडासा व्ही शेप घ्यायचा आहे आपल्याला. बघा, सो या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतली. आता हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. सो त्यामुळे मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. गळ्यासाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो. सो इथे मी कट करून घेतला आणि त्यानंतर तो डबल फोल्ड करून बंद बाजू बरोबर या पद्धतीने इथे ठेवायची आहे. आणि फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. आता हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते, तर ती सुद्धा आपण डार्क करून घेतली. त्यानंतर 1 इंच एवढं मार्जिन ठेवून कडेने मार्किंग केलेली आहे. आणि आता आपण हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतला. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर याचा जो काही सेंटर पॉइंट आहे त्याला कट केलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा जो काही नेक आहे बॅकचा तर तो कट करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर इथे सुद्धा आपल्याला एकदम छोटा गळा घ्यायचा आहे. तर फक्त 3 इंचाची मार्किंग केलेली आहे. सिंपल असा गोल गळा आहे आणि 3 इंचच आपण इथे गळारुंदी सुद्धा घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही जी काही सिंपल गोलाकार मार्किंग केलेली आहे तर तो आपण इथे कट केला. हा आपण डायरेक्ट स्टिच करणार आहोत, इथे काही कॅनव्हास पेपर लावणार नाहीये. आता सगळ्यात आधी आपल्याला पुढचा गळा इथे स्टिच करायला सुरुवात करायची आहे. त्याआधी मेन फॅब्रिकचा एक पार्ट घेतला, तो या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित सेंटरला बरोबर. आणि त्यानंतर आता इथे सेंटरला आपल्याला ठेवायचा आहे कटिंग केलेला कॅनव्हास गळा. तर सगळे तिन्ही पण सेंटर आपल्याला इथे जॉईन करायचे आहे, म्हणजे मॅच करायचे आहे बरोबर कॅनव्हास पेपरचा, अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा. आणि त्यानंतर इथे सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, एकदम मध्यभागी एक टिप मारायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने शेप आपला व्यवस्थित सरळ यावा यासाठी. सो बघा, मग मी इथून ह्या पद्धतीने इथे सिंपल अशी एक टीप टाकते. फक्त टीप टाकताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सो बघा, इथे एक टीप मारून घेतलेली आहे.
आता बरोबर मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर आपल्याला आपण जी काही गळ्याची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना थोडी सुद्धा आपली टीप तिरकी वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक खरं तर इथे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे, बरोबर जी मार्किंग आहे त्यावरच. ठीक आहे. सो त्यामुळे ते म्हणजे अगदी सोपं आहे आपल्याला टीप मारणं. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे म्हणजे कॅनव्हास, अस्तरचं फॅब्रिक, मेन फॅब्रिक, हे सगळं कट करायचं आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. आणि ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा यासाठी. त्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण सरळ करून घेतलेला आहे. गळा सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून. ठीक आहे. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही. आणि एवढंच नाही तर तुमच्या हेही लक्षात येईल की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक याच्यामध्ये गेलेला आहे. याचाच अर्थ एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हा कॅनव्हास पेपर खरं तर इथे लावलेला आहे, कारण बऱ्याचदा कॅनव्हास पेपरला सेपरेट अस्तर वगैरे लावावं लागतं. तर ह्या स्टेपने एकदम कमीत कमी टाइम मध्ये परफेक्ट कॅनव्हास गळा रेडी होतो. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की स्टिच करू शकता. आणि ह्या पद्धतीने अगदी काळजीपूर्वक खरं तर आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि इथे लक्षात येईल की गळ्याचा शेप किती छान प्रॉपर असा फिनिशिंग सहित रेडी झाला. त्यानंतर खरं तर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या सुद्धा गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला अगदी सावकाशपणे हे जोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं डायरेक्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडणं अवघड जात असेल तर इथे तुम्ही कडेकडेने पिना लावू शकतात, जेणेकरून तुमचं फॅब्रिक हलणार नाही. बट मी व्यवस्थित एकसारखं पकडलेलं आहे आणि डायरेक्टच इथे स्टिच केलं. खालच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे. आता एक साईडचं बघा जोडून झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घेऊयात. तर अस्तरचा आतला पार्ट सुद्धा आपण खालच्या साईडने व्यवस्थित फोल्ड केलेला आहे. त्याला आपण नंतर टीप मारूयात. फक्त आता कडेकडेने जोडताना आपण तेवढे इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने अगदी काळजीपूर्वक खरं तर आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि लक्षात येईल एकदम काटोकाट जोडलं गेलेलं आहे बघा, कुठेही काहीही कमी जास्त झालेलं नाहीये. म्हणजे एकदम परफेक्ट खरं तर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सो बघा मग बरोबर काटोकाट आहे तेवढं सगळं एक्स्ट्राचं कट करायचं आणि परफेक्ट मापाचं खरं तर आपला हा पार्ट रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्राचं थोडंसं कट करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी. पण हाईटला आपलं अस्तर हे कमी असतं, मेन फॅब्रिक जास्त असतं, त्यामुळे हाईटचा काही इश्यू नाहीये, फक्त साईडचं कट करायचं होतं. आणि त्यानंतर बघा हे या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला खालच्या साईडने जे काही अस्तर आहे त्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने एकदा म्हणजे व्यवस्थित पकडायचं आहे एकसारखं. खरं तर गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घेत प्रॉपर असं फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे हे टीप मारून जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने याचा गळा वगैरे अस्तर वगैरे सगळं जोडून आपला हा फ्रंट पार्ट इथे कुर्तीचा रेडी झाला. त्यानंतर आता आपण जो काही बॅक पार्ट आहे तर तो स्टिच करूयात. तर तिथे सुद्धा बघा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो आपण सरळ ठेवलेला आहे. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे. आता बिना कॅनव्हास पेपरचा स्टिच करायचा आहे, त्यामुळे सेंटरला मी एक पिन लावलेली आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने सिंपल असं 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारायची आहे. पुढच्या गळ्याला कसं आपण कॅनव्हास पेपर लावला होता, इथेही तर जर तुम्हाला वाटत असेल की फिनिशिंग चांगली येणार नाही तुमची डायरेक्ट तर तुम्ही लावू शकतात. बट मला तर गरज वाटत नाहीये, त्यामुळे मग मी सिंपल इथे फक्त टीप मारून घेते. सो बघा मग अगदी प्रॉपर असं कडेकडेने एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घेत मी टीप मारली. टीप मारून झाल्यानंतर जे काही गळ्याच्या मध्ये मेन फॅब्रिक आहे आपलं तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. काहीही मार्जिन ठेवायचं नाहीये आणि गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी. त्यानंतर बघा हा पार्ट आपण एकदम मस्त इथं परफेक्ट सरळ करून घेतलेला आहे.
आणि आता आपल्याला इथे गळ्याला द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. खरं तर त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा रेडी झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला एकदम छोटासा गळा घ्यायचा होता. तुम्हाला जर डीप वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता बॅक पार्टचं सुद्धा आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडताना सुद्धा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन खरं तर इथे पकडायचं आहे. सो बघा मग अगदी सावकाशपणे व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत मी इथे टीप मारून घेत आहे. इथे सुद्धा कुठे गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. मी अगदी सावकाशपणे हे जोडून घेत आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते, जर असं जोडणं तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही कडेकडेने पिना लावू शकतात. कारण बऱ्याचदा जर फर्स्ट टाइम स्टिच करत असाल तर ते गोळा वगैरे होऊ शकतं, तिरकं जाऊ शकतं, पुढे मागे वर खाली असं होऊ शकतं. सो त्यासाठी मग तुम्ही आधी पिना लावल्या की स्टिच करणं इझी जातं. सो मग तुम्ही तसंही करू शकता. ठीक आहे. आणि खालच्या साईडने मी ज्या पद्धतीने अस्तर फोल्ड केलेलं आहे तर ते पण तुम्ही फोल्ड करायचं आहे. जसं आपण फ्रंट पार्ट जॉईन करताना केलं होतं सेम त्याच पद्धतीने. आणि बघा मग फायनली एकदम प्रॉपर असं व्यवस्थित आपलं इथे अस्तर जोडून होत आलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल कुठे गोळा झाला नाही, वर खाली गेलेला नाही, तिरकं नाही, काहीच नाही. एकदम छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग जाईल. आणि आता इथे सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे आपला परफेक्ट मापाचा पार्ट रेडी होईल. फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहेच. सो बॅक पार्ट जरी झाला तर मग आपल्याला दोन्ही पण पुढचं स्टिच करणं इझी जाईल. सो त्यामुळे सगळं एक्स्ट्राचं कट करायचं आहे. हाईटचं नाही, फक्त साईडचं फक्त. कारण की हाईट आपली जो काही अस्तरचा पार्ट आहे तर त्याची जरा कमीच असते मेन फॅब्रिक पेक्षा. कुठलाही म्हणजे ड्रेसला तरी तसंच असतं ते. ठीक आहे. सो बघा मग किती छान व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हे इथे कट करून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. सो त्यानंतर खालच्या साईडला ही एक टीप मारायची आहे आपल्याला अस्तरला, तर ती सुद्धा आपण इथे मारून घेऊयात. आणि व्यवस्थित पकडायचं आहे खरं तर थोडं 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 थोडं. आणि एकसारखं पण घडी येईल याची पण काळजी घ्यायची. आणि फायनली आता टीप मारून झालेली आहे आणि अस्तराची फिनिशिंग झालेली आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथे आपला हा बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. म्हणजे फ्रंट पार्ट सुद्धा झाला, बॅक पार्ट सुद्धा झाला. आता आपल्याला इथे शोल्डर जोडायचा आहे. तर एक पार्ट सरळ, दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे. आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे ठेवून हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. सो बघा मग खरं तर आपण पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जातं आणि 1 इंच आपला खाली फोल्डिंगला जातं. ठीक आहे. तर शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून शोल्डर पण तिथून निघायला नको आणि जिथे बाही जोडणार आहोत तर तो पार्ट सुद्धा निघायला नको. त्यासाठी दोन्ही साईडने डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचं शोल्डर आपण इथे जोडून घेतलेलं आहे. ते सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग येईल. त्यानंतर सरळ करून बघायचं, जर थोडंफार पुढचं मागं वर खाली असेल पुढचं मागचं शोल्डर किंचितचं वगैरे तर ते कट करून सेम करायचं. इथे मी किंचित शेप देऊन घेतला आणि इथे सुद्धा. ठीक आहे. सो बघा एकदम परफेक्ट असं शोल्डर जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला स्लीव्स लावायचे आहेत. तर ह्या ज्या काही स्लीव्स आहेत ऍक्च्युली ह्या खूप सुंदर अशा ट्रेंडिंग खाली इलेस्टिक वाला आहे. ते अशी मस्त पफ बाही आहे जी ड्रेसला खूप उठून दिसते. तर त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि बघा शोल्डरला बरोबर सेंटर पासून अलीकडे पलीकडे 1-1 इंचाची आपल्याला मार्किंग करायची आहे. ठीक आहे. आणि आता आपण इथे बाही जोडायला सुरुवात करूयात. सो मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही स्लीव्ज इथे रेडी झालेले आहेत. छान असे ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत, इलेस्टिक आहे त्याला खाली. आणि आता जो काही खोलगट भाग आहे तर तो आपल्याला पुढे घ्यायचा असतो. तर बघा खालचा पार्ट सरळ ठेवलेला आहे, तर बाही त्यावर आपल्याला उलटी ठेवायची आहे. आता काय करायचं आहे, मेन म्हणजे ही बाही या पद्धतीने ठेवल्यावर इथून जोडायला सुरुवात करायची आहे. आणि जिथे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला जोडायचं आहे फक्त. सो बघा मग या पद्धतीने बाही ठेवलेली आहे मी. आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन ठेवत ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या खालचा पार्ट सरळ आहे तर बाही आपण उलटी ठेवलेली आहे. जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत जोडायची आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडनी जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघा एक साईडने जोडून झालेला आहे त्या मार्किंग पर्यंत.
मग मी दुसऱ्या साईडनी जोडायची इथे सुरुवात केलेली आहे. तर तिथून सुद्धा म्हणजे मुंड्याच्या साईडने फक्त तिथे सुद्धा आपल्याला जी काही आपण मार्किंग केलेली आहे 1-1 इंचाची शोल्डर पासून पुढे मागे, तर तिथपर्यंतच जोडायचं आहे फक्त. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही साईडने जोडून घेतल्यानंतर आता मध्ये जेवढा काही आपला बाहीचा पार्ट राहिलेला आहे तर त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे खरं तर इथं आपल्याला. म्हणजे ते जेवढा कपडा आहे ना तर त्या कपड्यामध्ये काय 4-5 छोट्या छोट्या प्लेट्स बसतील तेवढ्या बसवायच्या आहेत. सो बघा मग एकदम व्यवस्थित छोट्या 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 प्लेट्स टाकून घेऊयात आपण. म्हणजे छान असा खरं तर तिथे पफ रेडी होतं आणि आधीच जर प्लेट्स टाकल्या तर आपल्याला अंदाज येत नाही की आपली बाही कुठपर्यंत पुरणार आहे. परत कमी जास्त वगैरे होईला नको. खरं तर त्यासाठी मग इकडून इकडून मोजून व्यवस्थित 1-1 इंच मार्किंग केली की तिथपर्यंत जोडायचं फक्त आणि मधला जो पार्ट आहे तर त्याचे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या. सो बघा मग अगदी मस्त प्रॉपर छोट्या छोट्या प्लेट्स इथे आपण सेट करून घेतलेल्या आहेत आणि टिप मारून घेतलेल्या आहेत. तर साधारणतः 3-3 आलेले आहेत सेंटर पासून पुढे मागे असं. ठीक आहे. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण ही बाही जोडून घेतलेली आहे. सो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडायची आहे. त्याआधी आपण ह्या बाहीला डबल टिप देऊन घेऊयात. ऍक्च्युली मी आता संपूर्ण स्टिच करताना जिथे जिथे तुम्हाला डबल टिप द्यायची आहे हे सांगत आहे तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून आठवणीने डबल टिप ही द्यायचीच आहे. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित. ठीक आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची स्लीव्ह सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा आपण सेंटर पासून 1-1 इंच पुढे आणि मागे अशी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर बाहीची सुद्धा सेंटर पॉइंटला मार्किंग केलेली आहे. बघा बाही मी उलटी ठेवलेली आहे बरोबर आणि ती आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे. तर अर्धा इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे ही स्लीव्ह जोडून घेऊयात. ठीक आहे. आणि बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत जोडायची आहे आणि त्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे. सो बघा मग मी व्यवस्थित मॅच केलेला आहे आणि ह्या पद्धतीने ते जोडून घेत आहे. तर इथे सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे जी मार्किंग आहे आपली तिथपर्यंतच खरं तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा आता हे जोडून झाल्यानंतर जसं आधीच्या स्लीव्हजला उरलेला जे काही बाहीचा पार्ट होता त्याच्यात छोट्या छोट्या प्लेट्स करून टिप मारली की नाही सेम त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स सेट होतात आणि पफ मस्त येतो. खरं तर ही जी काही बाही आहे त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून ती बाही कशी पद्धतीने कटिंग करावी आणि कशी स्टिच करावी तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. आणि मग बघा आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडच्या स्लीव्स आपण खरं तर जोडून घेतलेल्या आहे. त्या सुद्धा मस्त अशा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आहेत. आता यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालतील पण मी इथे बॅक साईडला टक्स टाकते. ऍक्च्युली बऱ्याचशा कमेंट्स असतात की बॅक साईडला टक्स कशा टाकायचे ते सांग. सो त्यामुळे मग मी तुम्हाला सांगते. तर बघा आता जो काही सेंटर आहे आपला तर तिथून आपल्याला खरं तर दोन्ही साईडनी टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा बरोबर मुंड्याच्या लेवलमध्ये हे टक्स असतात. मी मार्क केलेले आहे बघा आणि साधारणतः 10 इंचाचे आहेत या. ठीक आहे. आणि आता ह्या जे काही मार्किंग केलेली आहे तर ती ह्या पद्धतीने मग फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर टक्स टाकताना सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे बरोबर आणि ह्या पद्धतीने मग थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन पकडत पकडत टेपच्या 3 लाईन एवढंच मार्जिन पकडायचं आहे आणि पुन्हा शेवटी सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक साईडचं टाकलं गेलेलं आहे टक सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. तिथे सुद्धा सुरुवातीला डबल टिप द्यायची आहे आणि शेवटी सुद्धा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फायनली दोन्ही साईडने टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत. ते सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अजिबात कुठे गोळा वगैरे झालेला नाहीये कारण बऱ्याचदा अस्तरचं असलं की ते गोळा होण्याचे चान्सेस असतात. तर अजिबात झोल वगैरे काहीही आलेला नाहीये. परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित. आता यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे फिटिंग. आता फिटिंग हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता लक्षात राहू द्या फिटिंग टाकताना आपण जे काही लुजिंग ऍड केलं होतं त्यानुसारच कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथे फिटिंग टाकायची आहे. मार्जिन वेगळं असतं आणि लुजिंग वेगळं असतं.
पुन्हा पुन्हा सांगते, तुमचं कन्फ्युजन व्हायला नको खरं तर यासाठी. सो बघा मग जेवढी काही छाती होती म्हणजे चेस्ट साईज जी होती त्यामध्ये आणि कमरेच्या पार्टमध्ये आपण 3-3 इंच लुजिंग ऍड केलं होतं. आता ते 3 इंच लुजिंग ऍड करून जेवढं होईल त्याचं आपल्याला इथे निम्म घ्यायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही छाती आहे 32, तर 3 इंच म्हणजे असं 35 होतं आणि 35चं आपल्याला निम्म करायचं आहे. तर ते 17.5 होतं. पण खरं तर आता आपल्याला मुंडा जास्त टाईट नकोय, त्यामुळे मग आपण इथे 19 इंचाला मार्किंग करू शकतो. म्हणजे 19 आणि 19 38 होतं. थोडंसं लूज राहावं तिथे खरं तर यासाठी. मग सगळ्यात आधी आता आपण ती मार्किंग इथे करून घेणार आहोत. तर बघा मग ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे 19लाच मार्किंग करते. तुम्ही बरोबर परफेक्ट असे 17.5 किंवा 18ला पण करू शकतात. पण हा ड्रेस माझाच आहे आणि मला थोडा तिथे लूज हवा आहे. खरं तर त्यामुळे मग मी थोडीशी बाहेरच्या साईडने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 5 इंच आपण घेत असतो कमरेचा पार्ट, तर तो सुद्धा मी इथे मार्किंग करून घेते. आणि त्याचं कमरेचं सुद्धा जेवढी कमर असेल त्यामध्ये 3 इंच ऍड केल्यावर त्याचं जे काही निम्म होतं ना, तर त्याचीच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. सो बघा मग बरोबर मग इथे मी 17-17.5ला मार्किंग करून घेत आहे. आणि सेंटर पॉईंट सुद्धा खरं तर आपल्याला बरोबर बघायचं आहे की सेंटर पासून दोन्ही साईडने आपलं मेजरमेंट सेम येत आहे की नाही ते. कारण की थोडं जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा फिटिंगला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर 17ला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कट उंचीची मार्किंग करायची आहे. तर ती होती 19. तर बघा शोल्डर पासून इथे मी 19 इंचाला खाली मार्किंग करून घेते. दोन्ही पण साईडने मार्किंग करायची आहे. खरं तर ते आता इथे शूट झालेलं नाहीये. ठीक आहे, पण आता दिसत असं बघा मार्किंग केली. आणि त्यानंतर सीटघेर मध्ये 2 इंच ऍड केल्यावर त्याचं जे काही निम्म होतं तर त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे 19 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे कट उंची पण 19 इंचावर होती आणि सीटघेर अधिक 2 पकडून सुद्धा 19 म्हणजे ते 38 होतं तर त्याचं निम्म होतं 19. तर अशी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे काही पॉइंट आहेत हे जॉईन करायचे आहे आणि ह्या पद्धतीने बघा आपला शेप तयार झालेला आहे. म्हणजेच ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि यावरच परफेक्ट अशी आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. त्याआधी आपल्याला दंडघेरचं सुद्धा मार्किंग करायची आहे. म्हणजे तुमची बाहीचं जेवढं दंडघेर असेल तर त्याचं निम्म करायचं आहे. इथे सेंटरला एक पिन लावते जेणेकरून स्टिच करताना पार्ट्स वर खाली यायला नको, कमी जास्त होईला नको यासाठी. आता बाहीच्या तिथे बघा जेवढं मी म्हटल्याप्रमाणे दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे. पण आता इथे जी काही स्लीव्ज आहे ना तर ती स्ट्रेचेबल आहे. त्यामुळे ती बरोबर ताणून आपलं जेवढं असेल ना त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा इथून टेप ठेवलेला आहे आणि मग मी इथे 5.5 इंचाला मार्किंग करून घेते. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे 5.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. एकदम परफेक्ट आणि प्रॉपर असं. तुम्हाला जर थोडं फार लुजिंग मध्ये हवं असेल तर मग तुम्ही थोडंसं इथे 6ला पण मार्किंग करू शकता. म्हणजे अर्धा इंच थोडंसं लुजिंग मध्ये राहील. ठीक आहे, आता आपण ही जी मार्किंग केलेली आहे बरोबर यावरच आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. सो बघा मग सुरुवात करायची आहे आपल्याला बाहीपासून. तर इथे स्टार्टिंगला जी काही मार्किंग आहे तिथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि त्यानंतर मग बरोबर आता व्यवस्थित सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आपला जो काही मुंड्याची लाईन आहे ना तिथपर्यंत. आता मुंड्यातला जॉईंट सुद्धा खालीवर होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा जी परफेक्ट आपली मार्किंग होती त्यावरच आपण टिप टाकून घेतली आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथे कट सुद्धा लवकर खराब होणार नाही, तिथली सुद्धा शिलाई लवकर निघायला नको. खरं तर यासाठी सेम याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टिप टाकून घेऊयात आणि तिथे सुद्धा टिप टाकताना स्टार्टिंगला बरोबर आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि मग त्यानंतर खाली बरोबर आपली जी काही मुंड्यातली मार्किंग आहे ना तर तिथे जॉईंट करायचं आहे. म्हणजे तिथपर्यंत बरोबर आपल्याला ही टिप टाकायची आहे आणि त्यानंतर तर आपण मार्किंग केलेलीच आहे. सो बरोबर त्यावरच टिप टाकून घ्यायची आहे आणि ही आहे आपली परफेक्ट फिटिंग. लुजिंग ऍड करून जी काही आपण मार्किंग करतो टिप टाकतो ती आपली परफेक्ट फिटिंग असते. या पद्धतीने जर का तुम्ही फिटिंग टाकली तर तुमची फिटिंग सुद्धा एकदम मस्त परफेक्ट येईल. ठीक आहे, सो बघा ह्या पद्धतीने टिप टाकून झालेली आहे. आपण अजून एखादी एक्स्ट्रा त्याच्या शेजारी टाकू शकतो जेणेकरून आपल्याला पुढे मागे जर का टाईट वगैरे झालं तर आपण खोलू शकतो किंवा इमर्जन्सी बरी असते एखादी टीप. सो मग त्या पद्धतीने अजून एक टीप आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बघा कट टाकायचे आहे.
फक्त कटसाठी वरती जेवढी मार्किंग असेल तेवढीच मार्किंग आपल्याला खाली करायची आहे. बरोबर, म्हणजे मग आपले कट्स व्यवस्थित एकाच लाईन मध्ये स्ट्रेट यावे. खरं तर यासाठी शॉर्ट कुर्ती आहे त्यामुळे कट जास्त घ्यायची गरज नाहीये. जर का एखाद्याला कटचा घेर एक्स्ट्राचा हवा असेल तर मग तुम्ही खाली एक्स्ट्राचं थोडंसं मार्किंग करू शकतात. पण इथे तसं काही नाहीये. जसं वरती सीट घेरची जेवढी मार्किंग असेल तेवढीच बरोबर खाली करून घ्यायची, अस्तरवर सुद्धा आणि मेन फॅब्रिकवर सुद्धा. सो बघा मग मी इथे करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून एक लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून आपल्याला पुढचं स्टिच करणं इझी जावं यासाठी. आणि आपलं जे काही कट्स आहेत ना तर ते सुद्धा व्यवस्थित सरळ यावे. खरं तर यासाठी मार्किंग केलेली असेल तर बरोबर आपण त्याच लेवलमध्ये फोल्ड करू शकू आणि मग ते एकदम परफेक्ट पण येईल. सो बघा मग एका साईडने मार्किंग केलेली आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे सुद्धा जे काही आपला सीट घेर असेल बरोबर तेवढीच मार्किंग आपल्याला खालच्या साईडला करून घ्यायची आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचा जेवढा सीट घेर असेल, जी मार्किंग केलेली असेल तुम्ही कटच्या तिथे, तीच मार्किंग खालच्या साईडला अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून तुमचे कट्स कमी जास्त तिरके वगैरे असं काहीही होणार नाही. पुढचा मागचा साईडचा एकदम परफेक्ट प्रॉपर व्यवस्थित सरळ पण येतील आणि त्याची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. सो यासाठी मग ह्या पद्धतीने मार्क करणं खूप गरजेचं आहे. तर बघा मग फायनली आता दोन्ही साईडने आपण ह्या पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित चॉकच्या मार्किंग केलेले आहे, जेणेकरून आपल्याला कट्स व्यवस्थित स्टिच करणं इझी जावं यासाठी. आता हे कट्स टाकण्यासाठी आपल्याला ही कुर्ती सरळ करून घ्यायची आहे आणि आता हे सरळ केल्यानंतर मग कशा पद्धतीने कट्स टाकायचे सो ते मी तुम्हाला सांगते. खरं तर बघा इथपर्यंतच बघू शकता कुर्ती एकदम मस्त प्रॉपर असे रेडी झालेली आहे. ही बाही सुद्धा याला खूप सूट होते. तुम्हाला जर याला अजून पप पाहिजे नसेल तर तुम्ही कटिंगच्या वेळेस तसं एक्स्ट्राचा पप घेऊ शकतात. मी इथे खूप काही घेतलेलं नाहीये, थोडा मीडियमच घेतलेला आहे. आणि आता आपण हे साईड कट तयार करायला सुरुवात करूया. तर बघा जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढं आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर भरपूर सारं मार्जिन घेतलं होतं आपण 2 इंच, त्यामुळे मग इथे कटच्या साईडला सुद्धा भरपूर सारं मार्जिन राहिलेलं आहे आणि तेवढं आपल्याला फोल्डच करावं लागणार आहे. तर एक फोल्ड, हे दुसरं आणि फायनल हे असं थर्ड फोल्ड. सो अशा पद्धतीने फोल्ड करून आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. बरोबर आपण ज्या पद्धतीने लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट्स टाकून घ्यायचे आहे आणि जिथपर्यंत आपला कट सेट होतोय तिथपर्यंत बरोबर इथे टाकलं की इथून आता फिरून घ्यायचं आहे. इकडचा पण व्यवस्थित असंच फोल्ड करून घ्यायचा. एक छोटीशी आडवी टीप येणार आणि तिथून खाली पुन्हा दुसरा कट आपला येणार आहे. म्हणजे ही पद्धत खरं तर खूप सोपी आहे, समजलं तर. फक्त समजून घेणं तेवढं थोडं अवघड वाटतं बऱ्याचदा. पण जर मार्किंग केलेली असेल तर कट तिरके वगैरे जाण्याचा प्रश्नच राहत नाही. एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतं. सो बघा फायनली एका साईडचे कट झालेले आहेत एकदम परफेक्ट प्रॉपर. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे कट सुद्धा आपण रेडी करूया. तिथे सुद्धा जशी मार्किंग आहे सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. ऍक्च्युली जर तुम्हाला ब्रॉड अजून हवे असेल, मी म्हटलं ना खालचा घेर जर का कटचा जास्त हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. काही काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते. पण ह्या पद्धतीने जर का तुम्ही ड्रेस स्टिच केला ना तर खरंच खूप सुंदर ड्रेस रेडी होतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्याच पद्धतीने स्टिच करावं. एकदम मस्त डिसेंट असे लुक येतं. आणि फायनली बघा खरं तर इथला कट सुद्धा आपला झालेला आहे. म्हणजे दोन्ही साईडचे कट्स एकदम छान प्रॉपर असे रेडी झालेले आहेत, बघू शकतात. त्यानंतर आता आपल्याला खालून पण फोल्ड करायचं आहे. खालच्या साईडने थोडेसे धागे वगैरे निघालेले आहेत तर ते मी इथे कट करून घेते आणि इथे सुद्धा आता आपल्याला सिंपल असं फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं उंचीमध्ये, म्हणजे 1.5 घेतलेलं असतं. 1 इंच खाली जातं, मी म्हटलं होतं मगाशीच, आणि अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये जातं. सो त्यामुळे मग ते बरोबर आपलं गेलेलं आहे आणि इथे ह्या पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या पार्टला पण आपण टीप टाकून घेऊयात. तिथे सुद्धा बघा तसंच फोल्ड करायचं आहे. खूप काही हार्ड आहे असं काहीही नाहीये, एकदम इझी आहे. फक्त व्यवस्थित पकडायचं आहे, कारण की गोळा होणं तिरकं जाणं ह्या गोष्टी नको, कारण की फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते. त्यामुळे अगदी सावकाशपणे ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत तुम्ही जे काही टॉप कुर्ती आहेत तर ते स्टिच करायचं आहे. एवढंच नाही तर साईडने सुद्धा आपल्याला अजून एक दाब टीप सारखी बारीक टीप द्यायची असते. सो इथे काय करायचं, एक साईडने स्टार्ट केलं ना की डायरेक्ट शेवटच्या एंड पर्यंत जाता येतं. म्हणजे एकदम सोपं आहे. एका साईडने फक्त सुरुवात करायची आहे, पूर्ण असं गोलाकार पुढचं मागचं सगळं
टीप टाकून रेडी होतं बघा. म्हणजे बघितल्यावरच लक्षात येईल, अगदी सोपी पद्धत आहे. अवघड असं यामध्ये खरं तर काहीही नाहीये. फक्त थोडंसं लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या की खूप इझी आहे. आणि सगळ्याच साईडनी कट्सला परत खालच्या साईडने आपण एकदम साईडने जशी दाबटीप देतो ना तशी टीप दिली म्हणजे अजून फिनिशिंग सुंदर आलेली आहे. सो बघा मग फायनली आपले कट्स वगैरे एकदम परफेक्ट प्रॉपर झालेले आहे आणि कॉर्ड सेटवरचा आपला टॉप इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेली आहे. त्याचबरोबर या ड्रेसची फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. आणि म्हटल्याप्रमाणे ही जी काही बाही डिझाईन आहे त्याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला पिन करते जेणेकरून अशी बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. आणि अशी बाही डिझाईन खरं तर खूप छान दिसते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. एकदम मस्त प्रॉपर छान फिनिशिंग सहित कॉर्ड सेटवरचा हा टॉप रेडी झालेला आहे. मी तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कुर्ती सहज स्टिच करता यावी. फिनिशिंग खूप सुंदर येते. सो अशी छानशी ट्रेंडिंग कुर्ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरला अशी छानशी कुर्ती नक्कीच आवडेल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित अशी छानशी कुर्ती सहज स्टिच करता यावी यासाठी सिंपल गळे घेतलेले आहे. गळ्यांना काहीच केलेलं नाहीये. बॅक साईडला टक्स टाकलेले आहेत. ज्याचे बरेच कमेंट्स येत असतात की दीदी बॅक साईडचे टक्स कसे घ्यायचे ते सांग. तर आय होप सो ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या इथे कव्हर झालेल्या असेल. तसं छानसा कॉर्ड सेटवरची कुर्ती किंवा तुम्ही सिंपल नुसती कुर्ती पण अशी स्टिच करू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला हा टॉप छान असा कटिंग स्टिचिंग झालेला आहे. तुमच्या आय होप्स लक्षात आलेलं असेल. मी तुम्हाला याची संपूर्ण स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. त्याचबरोबर फिटिंग कशी टाकायची, बाही कशी जोडायची, प्लेट्स कशा टाकायच्या बाहीच्या. सो हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे. कट्स वगैरे सगळं एकदम प्रॉपर आणि बघितल्यास लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. सो तुम्ही या पद्धतीने नक्की स्टिच करा. नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित असा कॉर्ड सेट वरचा टॉप सहज स्टिच करता येईल. पण जरी तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.